श्रद्धा एक खूप हुशार आणि प्रेमळ मुलगी होती, पण आज ती खूप दुःखी होती. तिचे आजोबा, ज्यांच्यावर तिचे खूप प्रेम होते, ते खूप आजारी होते आणि डॉक्टरही फारशी आशा देत नव्हते. श्रद्धाला खूप असहाय्य वाटत होते. ती आपल्या खोलीत बसून आजोबांच्या फोटोकडे पाहत होती. श्रद्धाला आठवले, आजोबा नेहमी स्वामी समर्थांवर विश्वास ठेवायचे. ते नेहमी म्हणायचे, घाबरू नकोस बाळ, स्वामी आपल्या सोबत आहे. तिने आजोबांच्या ड्रॉवरमधून स्वामी समर्थांचा एक जुना जीर्ण झालेला फोटो काढला. एका नव्या आशेने श्रद्धाने जवळच्या स्वामी समर्थांच्या मठात जाण्याचा निर्णय घेतला. ती तिथे कधीच गेली नव्हती, पण तिला तिथे जावेसे वाटले. मठ खूप शांत होता. श्रद्धा एका कोपऱ्यात बसली, डोळे मिटले आणि पूर्ण मनाने प्रार्थना केली. तिने स्वामी समर्थांना आपल्या आजोबांना वाचवण्यासाठी विनंती केली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. जेव्हा तिने डोळे उघडले, तेव्हा तिला तिच्या शेजारी एक वृद्ध माणूस बसलेला दिसला, ज्यांच्या चेहऱ्यावर एक दयाळू सौम्य हास्य होते. ते तिच्याकडे पाहून म्हणाले, बाळ, तू इतकी दुःखी का आहेस? स्वामी नेहमी तुझ्या सोबत आहेत. श्रद्धाने त्यांना आपल्या आजोबांच्या आजाराबद्दल सांगितले. ते शांतपणे ऐकत राहिले. मग ते म्हणाले, काळजी करू नकोस, घरी जा आणि हा प्रसाद तुझ्या आजोबांना दे, सर्व काही ठीक होईल. त्यांनी तिला साखरेच्या गोळ्यांचे एक छोटे पाकिट दिले. श्रद्धाने त्यांचे आभार मानले आणि घाईघाईने घरी परतली. ती घरी पोहोचली तेव्हा तिने पाहिले की तिचे कुटुंब आजोबांच्या पलंगाजवळ जमले होते. ते अजूनही खूप अशक्त होते. तिने त्यांना साखरेच्या गोळीचा एक तुकडा दिला. काही क्षणातच एक चमत्कार घडला. आजोबांचा श्वास नियमित झाला आणि त्यांच्या चेहऱ्यावर रंग परत आला. त्यांनी हळूच डोळे उघडले आणि श्रद्धाकडे पाहिले. ते हळूच हसले. दुसऱ्या दिवशी डॉक्टर खूप आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले की त्यांची तब्येत सुधारणे एक चमत्कार आहे. श्रद्धा त्या वृद्ध माणसाचे आभार मानण्यासाठी पुन्हा मंदिरात गेली, पण ते कुठेच नव्हते. मंदिरात कोणीही त्यांना कधीच पाहिले नव्हते. श्रद्धाला समजले, तो एक वृद्ध माणूस नव्हता. ते स्वतः स्वामी समर्थ होते, जे तिला मदत करायला आले होते. ती हसली, कारण तिला माहित होते की तिचे आजोबा बरोबर आहेत. ज्यांच्याकडे श्रद्धा असते त्यांच्या सोबत स्वामी नेहमी असतात. जय जय रघुवीर समर्थ.